शांत व्हा. तुम्ही जर स्ट्रेस घेतला ना तर तुमची तब्येत आणखीन बिघडेल. पण मला खरंच नाही जगायचं. मी खरं सांगते, मला नाही जगायचं. मला नाही. ऐका माझं ऐका. तुम्ही प्लीज आराम करा जरा. हळू. प्लीज रडू नका. शांत व्हा. बरं मला सांगा, ही जखम कशी झाली तुम्हाला? जखमेचं काय घेऊन बसला डॉक्टर? शरीरावर हाय म्हणून दिसते, बाकी मनात झालेल्या जखमा कुणाला दाखवायच्या त्या बऱ्या सुद्धा होत तुम्ही शांत प्लीज शांत व्हा. आराम करा. या मानसिकरित्या फारच खचल्यात. मला ना यांची मेडिकल हिस्ट्री तपासावी लागेल. जुने पेपर्स कुठे मिळतील? माझ्या बरोबर चला तुम्ही, मी दाखवते. हा चला. जेलच्या बाहेर उभं राहून कंटाळा आलाय. आतमध्ये कशी राहत असतील माणसं, ते पण एवढ्या वर्ष. एखादा काय न करता बिचारा आतमध्ये गेला असेल तो कर्मानच मेला म्हणून समजायचं. बोला की पाहुणं. सूर्यकांतराव, अहो आमच्या शेजूला पोशाख घेतलाय ना? हो घेतलं की. आपण पुढच्या टायमाला भेटू ना, तेव्हा देतो तुम्हाला. अहो नाही म्हणजे मी काय म्हणतोय तेवढं अहो आजच पाहिजे होता पोशाख. आमच्या पोराला साखरपुड्याला जायचंय ना का? साखरपुडा? वय अहो त्याच्या मित्राचा साखरपुडा आहे आज. नाही तिथं गेल्यावर सगळं विचारणार ना का सासरवाडीने काही पोशाख बिशाख केला का नाही. हा मग त्याने काय उत्तर द्यायचं सांगा बरं तुम्हीच. अहो पोशाखाचीच कापड घालून जाणार म्हणून रुसून बसले पोरगा आमचं. हा आजच घेऊन या पोशाख नाही का? हा आलो असतो, पण काय जरा मी बाहेर गावी आता. अहो म्हणजे जमणार नाही का काय? हा जमवावं लागल. हा जमवावं लागल बरं का. घेऊन या तेवढा, नाही तर तुमचंच नाव खराब होईल हो. आणि आम्हाला काही चालणार नाही बरं का ते. बरं ठीक आहे, मी घरी येतो तुम्हाला द्यायला. अहो घरी कशाला बोलवताय? एवढं चहा पाहिजे, एक कप दूध वाया जाईल ना आपलं. हा घरी नका बोलून सांगा त्याला. हा शैलेश बोलतोय. पाहुणा ऐका ना, तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय घरी यायचा? नाही म्हणजे माझी बी धावपळच आहे. मी काय म्हणतो, तुम्ही फाट्यावर येऊन थांबा, मग मी तिथं येतो. पण फाट्यावर या बरं का, फाट्यावर मारू नका. हा अहो नाही फाट्यावर आलो की फोन करतो तुम्हाला. हा अगं कशाला बोलवायचं तुझ्या नवऱ्याला? मी ड्रॉप केलं असतं ना तुला. मस्त एसीची हवा खात गेलो असतो, छान रिलॅक्स वाटलं असतं तुला. हो ना, एकतर संपूर्ण दिवस आपला एक्झॉस्टिंग गेलाय. त्यात आता तू बाईकवरती जाणार. कशाला एवढा त्रास करून घेतेस? त्रास कसला आलाय त्यात? उलट मी दिवसभर असं कधी एकदा नवऱ्याला सांगतेय ना, असं झालंय मला. तुम्हाला माहितीये का, जी गंमत नवऱ्याच्या बाईकवर बसून त्याच्या खांद्यावर हात ठेवण्यात आहे ना, किंवा त्याने ब्रेक मारल्यावर त्याला घट्ट पकडण्यात आहे, किंवा जी गंमत त्याला मिठी मारून त्याच्यासोबत प्रवास करण्यात आहे ना, ती गंमत तुमच्या या एसी कारमध्ये नाहीये. एसी काय, आजूबाजूचं वातावरण फक्त थंड करतो, पण नवऱ्याला मारलेली मिठी मनाला प्रेमाचा गारवा देते. सो तुम्ही जा तुमच्या एसी कारनी. सेंटचा वाज घ्यायचा आहे ना तुला. कोण आहे रे तिकडं? ए अरे कुठं उलातली सगळी? ए हर्या हर्या, जी भैया. कुठं उलातला होतास? तुला बोलवायचं असेल तर काय गायांना आवाज द्यायचा का? वय जा, खराटा आणि आहे ना गोटा धुवायचं टबान. ऐकायच्या आधीच गेला नाही. जा जा.
ठेवीत चला लागा कामाला चला. हा गोठा, हे शेण आणि तुम्ही. तुमच्याकडं 10 मिनिटं आहे. तेवढ्या 10 मिनिटात अख्खा गोठा साफ झाला पाहिजे. चल सुरुवात कर. हो भैया साहेबांना का त्रास देत आहे माझे काम आहे मी करतो. तुम्हाला शिकवणार का? तो टब आणि खराटा आणून दिलास ना. चल निघ ना. हा. तू काय गाया बघत उभी राहिलीस वय. चल साफ करायला सुरुवात कर. तुला लग्न करून घरी आणली ती काय सेंटचा वास घ्यायला आणली होती का? आता हा गोठा एवढा साफ करायचा ना तू की आयुष्यभर तुझ्या नाकातनं शेणाचा वास गेला नाही पाहिजे. चल. चल उरक लवकर. जमल ना आजच्या दिवसात. अंगास लय वास घेऊशी वाटत होता नाही का? घे वास अजून.